आहे तुमच्या जनसेवेचा वारसा, रक्तातच आहे तुमच्या जनसेवेचा वारसा. आणि म्हणून आदरणीय प्रदीपजी वाघ साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 51व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय प्रकाशजी निकम साहेब, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीओ शिंदे साहेब, आमचे मित्र सभापती भास्करजी थितले साहेब, युवराजजी गिरंदले, जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुमताई झोले, पंचायत समितीच्या सदस्या लक्ष्मीताई भुसारा, आदरणीय गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पत्रकार आणि पैसे ज्येष्ठ नेते आदरणीय गारे गुरुजी, पत्रकार वामन दिगा, पत्रकार ज्ञानेश्वर पालवे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, या शाळेचे प्राचार्य काजळे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विज्ञान शिक्षक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे शिक्षक आणि खास करून उपस्थित असलेले सर्व आमचे बाल वैज्ञानिक. पाहता पाहता 51 वर्ष विज्ञान प्रदर्शनाला झाली. या 51 वर्षामध्ये किती प्रयोग पुढे गेले काय माहिती नाही, परंतु निश्चितपणे भारत देश मात्र विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. आणि म्हणून आज अंतराळामध्ये आपण अनेक शोध मोहिमा घेतलेल्या आहेत. हे वर्ष आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे की भारत देशाच्या निर्मिती असलेलं यान आज आपण चंद्रावरती पाठवलं, त्या ठिकाणी शोध घेतला. आणि म्हणून विज्ञानामध्ये आपण जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पाऊल टाकत आहोत, विकास करत आहोत, झपाट्याने विकास करत आहोत वैज्ञानिक क्षेत्रामध्ये. आणि म्हणून काळाची गरज घेता आपला सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि म्हणून खास करून शिंदेसाहेब आदिवासी माणूस हा सुरुवातीपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून असलेला माणूस आहे. जेवढे काही शोध लागले या शोधामध्ये आपण जर सगळं पहिली दुसरीचा तो इतिहास पाहिला तर निश्चितपणे मानवाने जी उत्क्रांती केलेली आहे त्यामध्ये जे शोध लागलेले आहेत ते शोध म्हणजे हे आदिवासी माणसाचे शोध आहे. आणि म्हणून आज सगळ्या जुन्या औषधी वनस्पती असतील किंवा एकंदरीतच विकासाच्या गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये शोध लावण्यामध्ये आपले पूर्वज हे अग्रस्थानी होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे गुण आपण कुठेतरी घेतले पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपल्याला डोक्यातच तो विचार असला पाहिजे. आता या ठिकाणी जे लावलेले सगळे वैज्ञानिकांचे फोटो आहेत, हे काय यांच्या म्हातारपणी वैज्ञानिक झाले होते का? हे तुमच्या वयामध्येच वैज्ञानिक झाले होते. आणि माणसाचं ते वयच तसं असतंय, बालपणामध्ये एखाद्या गोष्टीविषयीचं असणारं कुतूहल हेच त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला वैज्ञानिक बनवण्यासाठी उत्तेजित करत असतंय. आणि म्हणून आकाशात पाहणारे ते आकाशगंगा असेल किंवा चंद्र सूर्य तारे असतील, यांच्याकडे बघून वाटणारं कुतूहल, निसर्गाकडे बघून वाटणारं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं कुतूहल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वैज्ञानिक बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असतात. आणि म्हणून या गोष्टी आपण एखादी गोष्ट जर आपल्या मनाला खटकत असेल, एखाद्या वस्तूविषयी कुठल्याही गोष्टीविषयी, तर आपण तिचा अधिक सखोल अभ्यास केला पाहिजे की हे कशामुळे होतंय. आणि ज्या वेळेस आपल्याला हे कशामुळे होतंय या गोष्टीचा आपण शोध लावायच्या मागे लागू, त्यावेळेस आपल्याला त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच सापडणार आहे. जसं ते आपण प्रत्येक वेळेस उदाहरण देतोय की गुरुत्वाकर्षणाचा शोध का लागला, की दगड मारल्यानंतर आंबा खालीच का पडला, तो वरती का गेला नाही. जर तो तशा पद्धतीने विचारच केला नसता तर तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नसता. त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शोध लावला पाहिजे. मी मगाशी सांगत होतो नवळे सर की आदिवासी माणूस शोध लावतो, काय काय शोध नाही आपण लावत. मासे मारायचे किती शोध आपण लावले. टिशल जे असतंय बाबूभाई, पाणी शुद्ध करायचं टिशल असतंय, ते आपण मासे मारायला त्याचा उपयोग केला. करंटने मासे मारतात, किती मोठा शोध आहे. ही साधी गोष्ट आहे की बरं का शिंदे साहेब, इलेक्ट्रिक करंट द्यायचा त्याने मासे मारतात. इलेक्ट्रिक करणारी आमच्याकडे बरीच माणसं मेली, पाण्यात कधी कधी चुकून हात बुडतोय. मग आता काय करतात, जनरेटर नेतात, जनरेटरनेही माणसं मारायला लागली. मग आता काय करतात, बॅटरी काढतात, बॅटरी नेतात, बॅटरीने माणूस मरत नाही, म्हणजे जरी पाण्यात हात बुडवला तरी. म्हणजे हा शोधच आहे ना. फक्त तो शोध चांगल्या गोष्टीसाठी, जसं म्हणतात की चाकूचा शोध लागला तो भाजी कापायला लागला, तो माणसं कापायला नाही लागला, म्हणजे तशा पद्धतीनं आपण शोध लावायचा आहे, पण तो
उन्नतीसाठी विकासासाठी शोध लावायचा आहे. या ठिकाणी निकम साहेबांना जायचं आहे. आपण नेहमीच बोलतोय, नक्कीच या विषयावर तर आपण पुन्हा एकदा बोलू किंवा निरोप समारंभाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला अधिक बोलू. या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी पुन्हा एकदा आमच्या सर्व बाल वैज्ञानिकांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन आपले विविध प्रकारचे प्रयोग आणलेले आहेत. त्यांना सहकार्य करणारे आमचे सर्व विज्ञान शिक्षक यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांनी आयते प्रयोग आणले असतील बाजारातून विकून त्यांना पण शुभेच्छा देतो. हरकत नाही, पुढच्या वर्षी चांगले प्रयोग येतील. अशा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जागृत करावा म्हणून तुम्ही खूप अतिशय सुंदर मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञान दृष्टी तयार केली. धन्यवाद. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडी खाली यावे, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे. खोट्या खोट्या ढगांनी नाही आभाळ सजवता येत, आतून खुलून आल्याशिवाय सौंदर्य नाही दाखवता येत. आपल्या पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रवींद्रजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सगळ्यांना उद्बोधित करावं. मार खायचा आहे का तुला? प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे. त्याचे उद्घाटन आदरणीय प्रकाशजी निकम साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आपल्या पंचायत समितीचे सभापती तेटले साहेब, उपसभापती वाघसाहेब, जिल्हा परिषदेच्या सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, तालुका पंचायत समितीचे BDO, ABDO, गट शिक्षण अधिकारी, सगळ्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख, ह्या शाळेचे मुख्याध्यापक, ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम किंवा ज्यांची वैज्ञानिक वृत्ती जोपासावी किंवा त्यांच्या बुद्धीला त्या चालना मिळून त्यांनी काहीतरी चांगलं वैज्ञानिक शोध लावावा, याच्यासाठी ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला ते सगळे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक बंधू भगिनींनो. वाघ साहेबांनी फार मार्मिक शब्दामध्ये थोडक्यात सांगितले की आपण बऱ्याच आदिवासी बांधवांनी ह्याचा शोध लावलेला आहे वैज्ञानिक दृष्ट्याच्या. तर त्या दृष्टिकोनातून एक 2-3 गोष्टी मला सांगायच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना. आपण या वर्षामध्ये त्यांनी सांगितले की आपण चांद्रयान मोहीम यशस्वी केली. आपलं भारताचं चांद्रयान आपल्या चंद्रावर गेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की साधारणपणे आपल्यापैकी काय सांगता येतं भविष्यामध्ये की आपल्यामध्ये इथं बसणाऱ्या काही विद्यार्थ्यांपैकी किंवा आपल्या मोखाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांपैकी किंवा पालघर जिल्ह्यामधल्या काही विद्यार्थ्यांपैकी एखादा विद्यार्थी चंद्रावर, आपला अजून भारतातला नागरिक चंद्रावर पाऊल ठेवणारा आपला अजून झालेला नाही, किंबहुना त्यापर्यंत आपण गेलेलो नाही. ते पाऊल ठेवण्याचं कामही आपल्यापैकी पालघर जिल्ह्यातील एखाद्या आदिवासी विद्यार्थ्याकडून होईल, किंबहुना का होणार नाही अशी अपेक्षा, किंबहुना त्यासाठी ती चौकस वृत्ती किंवा तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सगळ्यांनी जोपासावा अशी विनंती किंवा अशी सूचना मी या निमित्तानं करतो. साधारणपणे वाघ साहेबांनी सांगितले की आपल्याकडे एक त्या एका न्यूज चॅनलची म्हण आहे किंवा टॅगलाईन आहे, उघडे डोळा बघा नीट. आपण जर त्या प्रत्येक गोष्टीकडं बालवनात किंवा किशोर वयामध्ये, बालवयामध्ये प्रत्येक जगातल्या सजीव गोष्टींकडं जर व्यवस्थितपणे बघितलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तर त्या प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी एक वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. आणि ते वैज्ञानिक सत्य ज्या लोकांनी चौकस रीतीनं बघितलं किंवा चौकस बुद्धीनं बघितलं ते सगळे वैज्ञानिक झाले. तसेच वैज्ञानिक आपल्यामधून हवे अशी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं 1-2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्याचा दोर बांधला सिंहगडी तानाजीने, आयुष्याचा दोर बांधला सिंहगडी तानाजीने, देहाचा उंबरठा केला पावनखिंडी बाजीने, शिरा वेगळे धड लढविले निर्भय मुरारबाजीने, रक्ताच्या बिंदूत होती ईर्षा केवळ त्यागाची, आणि या मातीच्या कणाकणावर खून आहे देशभक्तीची. महाराष्ट्राला स्वातंत्र्यवीरांची भूमी म्हटलं आहे, क्रांतीवीरांची भूमी म्हटलं आहे. तसंच मोखाडा सुद्धा एक क्रांतीवीरांची भूमी आहे. आणि म्हणून
भारताला देशाला स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये सुद्धा या भूमीचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तर मोखाडा हा अतिदुर्गम मागासलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तालुका. मोखाड्याच्या भूमीत माता पार्वतीबाईच्या पोटी एक सुंदर रत्न जन्माला आलं आणि ते म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आणि मोखाडा तालुक्याची बुलंद तोफ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार प्रकाशजी निकम साहेब. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व म्हणजेच आपले सर्वांचे प्रेरणास्थान प्रकाशजी निकम साहेब. ग्रामपंचायत स्तरापासून मोखाडा पंचायत समितीचे सदस्य, त्यानंतर सभापतीपद आणि नंतर राज्यमंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर विराजमान झालेले आपल्या मोखाडा तालुक्याचं भूषण आदरणीय प्रकाशजी निकम साहेब. निकम साहेबांच्या रूपाने मोखाडा तालुक्याला प्रथमतः जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं ही आपल्या सर्वांच्या बाबतीत भूषणावह बाब आहे. एखादा ज्योतिषी आपल्याला जन्मपत्रिकेमध्ये राजयोग सांगतो, परंतु एखादा ज्योतिषी तुम्ही किती वेळा होणार आहात हे मात्र सांगत नाही. आणि म्हणून साहेब आणि सारिकाताई हे दोन्ही दाम्पत्याच्या बाबतीमध्ये एक घडलंय की त्यांच्यामध्ये राजयोग पण आहे आणि राजभोग पण आहे. कारण मॅडम 3दा सभापती झाले आणि साहेब पण झाले. साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन अध्यक्ष झाले आणि मॅडम सदस्य आहेत. असा योग खूप कमी जणांच्या वाट्याला येतो आणि म्हणून राजयोग आणि राजभोग हे दोन्ही जे संकल्पना आहेत तर त्या साहेबांच्या बाबतीमध्ये लागू होतात. कर्तृत्व जयाचे असं म्हणते दाटे, तयाचा अभिमान आम्हासी वाटे. मुक्या मनानं किती उतळावे शब्दांचे हे बुडबुडे, तुमच्या यशाचे पवाडे गातील तोफांचे हे चौघडे. माझ्यासारखा एक अहमदनगर जिल्ह्यातून माझ्याकडे असलेली छोटी ज्ञानाची पताका घेऊन आलेला एक छोटा वारकरी. तुमच्या कार्याचा परिचय मी थोडासा घेतला. एक लेख मला मिळाला ताईंकडून आणि त्यामुळे मला तुमच्या जीवनावर थोडंसं प्रकाश टाकण्याची संधी मिळाली आणि हे मी माझं भाग्य समजतो. खरं तर मी तुमच्या एक पूर्ण लेख वाचल्यानंतर 2 गोष्टी मला खूप भावल्या, त्याही पण मला इथं सांगाव्याशा वाटतात. की 92-93 मध्ये जेव्हा कुपोषण आणि बालमृत्यूमुळे मोखाडा तालुका हा देश पातळीवर चर्चेला आला आणि निकम साहेबांनी त्यावेळेस अविधित सेनेच्या आणि महाराष्ट्र टेलिफोन निगमच्या माध्यमातून भरीव मदत व आरोग्य शिबिरे वैयक्तिक मदत करून कुपोषित पालकांच्या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न केला. हा खूप मोठा दातृत्वाचा योग आहे आणि म्हणून नेतृत्व करण्यासाठी अगोदर दातृत्व असावं लागतं, कर्तृत्व असावं लागतं, तेव्हाच नेतृत्व तयार होतं. हे निकम साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळतं. परत 2011-12 साली दोल्हारा गावातील एका महिलेचा पाणी टंचाईने बळी गेला. ही वेदना त्यांना खूप लागली. म्हणजे वेदना जाणायला संवेदना असाव्या लागतात आणि त्या संवेदना साहेबांच्या मध्ये आहेत. तर त्यांनी त्याचा पूर्ण पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर. आणि काल पण मी मुलांना विचारलं डोलारीचे कोण आहेत, तर बरीच मुलं म्हणलं तिथे काहीतरी तलाव किंवा काहीतरी पाणी साठवण्याची जागा आहे का, तर सगळी मुलं म्हणली हो. म्हणलं हे सगळं निकम साहेबांचंच योगदान आहे आणि म्हणून या घटनेमुळं ते समाजामध्ये आणखी प्रगती होईल आणि म्हणून त्यांना आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातेत मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे. आपल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना उद्बोधित करावं. माझ्या हातात प्राचार्य करण्याचं असतं तर मी तुम्हाला प्राचार्य केलं असतं. म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, आज माझं ऊर याच्यासाठी बनवून आलं का पहिल्या कार्यक्रमात माझ्या आईचं नाव घेतलं गेलं, त्याच्यासाठी मी सर तुमचं मनापासून आभार आहे. ही प्रेरणा माझ्यासाठी नाही तर ही प्रेरणा तुमच्यासाठी आहे. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या आईने शेणपाणी करून मला जन्म दिला, तिने वाढवलं, तिने मोठं केलं, तिने मला शिक्षण दिलं, अशी प्रत्येकाची आई घडो आणि प्रत्येकाच्या आईचं नाव अशा कार्यक्रमात निघो अशी विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने मी माफक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाने उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ, कारण बराच वेळ सरांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी थोडं शॉर्ट बोलतो. या महाराष्ट्रात हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते सर्व राज्यभर सध्या चालू आहे आणि विज्ञान प्रदर्शन याच्यातून आपल्याला जिज्ञासा, आपल्या आकांक्षा, ज्या तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला वाढ देण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं आणि या विज्ञान प्रदर्शनाचं एक जिवंत वैज्ञानिक घडण्यासाठी, हे लक्षात ठेवा, वैज्ञानिक घडण्यासाठी, एकदा तुम्हाला IAS होण्यासाठी, IPS होण्यासाठी, जिल्हाधिकारी होण्यासाठी इथे CO साहेब बसलेले आहेत, गटविकास अधिकारी बसलेले आहेत, याच्यासाठी तरी थोडाफार शिक्षणासाठी पैसा लागतो. मात्र वैज्ञानिक होण्यासाठी
बुद्धी आणि बुद्धीच लागते आणि जिज्ञासा लागते. त्याचं जिवंत उदाहरण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. पेपर टाकणारा हा माणूस, अत्यंत गरिबीत राहणारा माणूस वैज्ञानिक झाला. वैज्ञानिक झाल्यानंतर त्यांना भारतरत्न भेटले. भारतरत्न भेटल्यानंतर ते आपल्या या देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले. हे गरीबातल्या गरीबातून जाऊन अब्दुल कलाम झाले. सगळ्यात मोठी बाब आहे. मगाशी वाघसाहेबांनी सांगितलं का या सभागृहामध्ये आल्यानंतर किती जणांनी हे जे वैज्ञानिक आहेत ते वाचलेले आहेत. जेव्हा हे सांगितलं तर प्रत्येक विद्यार्थी याच्याकडे पाय, त्याच्याकडे पाय, त्याच्याकडे पाय, हे आपण कधी बघतच नाही. ही जिज्ञासा आपल्यात जागृत झाली पाहिजे. आपण असा कधीतरी विचार करतो का विमान उडतं पण ते कसं उडतं, ते कोणी बनवलं असेल, ते कसं काय उडतं. जेव्हा विमानात बसतो आपल्याला विमानात बसायची, ट्रेन चालते ती कशी चालते, त्या पटरीवर कशी चालते, मोटरसायकल चालते कशी चालते, फॅन फिरतो कसा फिरतो. साधी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अमेरिकेला माणूस असतो पण तो इथे दिसतो. पिक्चर दिल्लीला लागतो, दूरदर्शन लागतो, मुंबईला लागतो. जी सिनेमा TV काय काय असतील, सोनी मॅक्स भरमसाठ टीव्ही निघाले, त्या बातम्या तिथं येतात, टीव्हीत तशा दिसतात. हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो आपल्यामध्ये. सफरचंद खालून वरतून खाली पडलं आणि त्याच्यातून वैज्ञानिक निर्माण झाला. कशामुळे पडलं, का पडलं, ती बुद्धी आपल्यात पाहिजे. आपण कुठली मगाशी जरी वाघसाहेबांनी सांगितलं का वा करंटनी मासे मरतात, असे अनेक प्रयोग आहेत. आपण त्याच्यावर नुसतं कर म्हणजे करायचं. आता हे जे विज्ञान प्रदर्शन आहे, आपण उपक्रम दिले म्हणून करतो, पण त्याच्यातून आज 51 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालेले, 51 वर्ष झालेले. याच्यातून आपण काय मिळवलंय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आपल्याच तालुक्याचा, आपल्या जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला, आपल्या जिल्हा परिषदेचा एक प्राथमिक शिक्षक असलेला, तुम्हाला माहित नसेल, रामचंद्र जाधव गुरुजी, तो या शाळेत शिकलेला होता. तो विद्यार्थी, त्याचं काय नाव, मोहित जाधव. या मोहित जाधव आज वैज्ञानिक झालेला वैज्ञानिक. तो इस्रो मध्ये त्याची कदाचित या 1-2 वर्षात निवड होईल. असे वैज्ञानिक घडले पाहिजे. तो सुद्धा आदिवासी समाजाचा आहे. म्हणजे ही स्किल हे आपल्यात आलं पाहिजे. आपण कशावर तरी नुसतं एखादा पिक्चर पाहायचा, मग ती हिरोनी ती कशी पटवली, मग ती बरोबर पटवली, मग ती अशी केली, मग ती आरची गेली, मग एखादा गाणं लाव आरचीचा धिंगा करतो. पण एखाद्या याच्यावर कुठला तरी दृष्टिकोन त्या पिक्चरमध्ये एक चांगली संकल्पना असते. कुठलाही पिक्चर किंवा कुठलाही सिनेमा, ज्यावेळेस सिनेमाचं हे होतं त्यावेळेस त्याच्यातलं सामाजिक जे समाजासाठी जागृत करण्यासाठी काहीतरी त्याच्यात संदेश असतो. तो संदेश घेणे आपल्याला गरजेचं आहे. आपण तो संदेश न घेता जे वायात आहे, जे बेकार आहे ते घेतो. मात्र सामाजिक संदेश घेणे गरजेचं आहे. प्रत्येक पिक्चरमध्ये जेव्हा सेन्सर बोर्ड आहे, हे सेन्सर बोर्ड प्रत्येक पिक्चरला जेव्हा प्रमाणित करतं त्यावेळेस त्याच्यात काहीतरी सामाजिक बोध असतो. कमीत कमी 40% सामाजिक बोध असतो. बाकी करमणूक असतात, गाणे असतात, सगळे असतात. त्याच्याशिवाय कुठल्याही पिक्चरला परवानगी देण्यात येत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथं बाबूभाई आहे, काही शिक्षक आहेत. म्हणजे मुलांमध्ये असलेलं स्किल शिक्षकांनी कसं ओळखावं, शिक्षकांनी कसं जाणावं. बिवलवाडा नावाचं गाव आहे, तिथल्या आरती शाळा नावाचा पिक्चर त्यांनी काढलेला होता. आरती शाळा, त्या मुलाचं नाव होतं विकास. तो तात्पुरता ती आरती शाळा काढली, त्याला कसं प्रमाण जागतिक आंतरराष्ट्रीय पिक्चर त्याला मानांकन भेटलं. तो मुलगा विकास नावाचा विकास करायला सगळ्यांनी, म्हणजे भाऊभाईंनी पण खूप त्याची, पण तो विकास आता आहे कुठं, तो विकास आहे कुठे, तो विकास खरंच शिकतो का. त्यांनी एवढा पिक्चर काढला, तो पहिला आदिवासी विद्यार्थी या देशातला होता का तो जागतिक स्तरावर जाऊन त्यांनी तो पिक्चर मध्ये हे भेटलेलं होतं. त्याला त्याचा सत्कार केला, सगळं केलं. एक दिवस मी असाच गेलो बिवलपाड्यामध्ये, तो आला माझ्याजवळ. आजी तो मला फोन करतो, भाऊ भाई मला 4थी नंतर 5वी नंतर शिकायला सांग, शाळाच नाही. त्याला मी नंतर पळसून आश्रम शाळेमध्ये आज शिकतो. तो त्याला ज्या वेळेस गरज लागली, तो विद्यार्थी काय मागतो माहितीये, काय मागत असेल, पैसे मागत नाही. तो कधीतरी 1-2दा पैसे मागले त्यांनी, साहेब मला पुस्तक घ्यायचं, कपडे घ्यायचे. त्यांनी त्याच्या गावासाठी रस्ता मागितला, त्यांनी त्याच्या गावासाठी लाईट मागितली, त्यांनी त्याच्या गावासाठी सर इष्टी चालू होतं पाय ना बाबा, ज्या वाका नाही म्हणा, गाडी येणार नाही, ज्या पायी लागत सांग, जिबडा बिबडा असेल तर पाय ना. म्हणजे असे विद्यार्थी सुद्धा आहेत
का ते आपल्या गावाचा विचार करतात, जे आपल्या परिसराचा विचार करतात. वैज्ञानिक बालवैज्ञानिक घडण्यासाठी आपल्याला वेगवेगळे विषय 5 विषय दिलेले आहेत. एक कृषीचा दिलेला आहे, विज्ञानचा दिलेला आहे, असे जे आरोग्याचा दिलेला आहे. याच्यामधून सामाजिक जागृती पण झाली पाहिजे. आपल्यासारखे वैज्ञानिक घडणं मी मगाशीच सांगितलं, कुठल्या प्रकारचं आपल्यामध्ये जी संकल्पना म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये स्किल काय हे मी माझ्या गुरुजन वर्गांना सांगतो का त्याच्या ते स्किल आपण ओळखलं पाहिजे आणि त्याच्या स्किलला आताचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम मला अजिबात पटत नाही. ह्या अभ्यासक्रमाचा आयुष्यात जीवनात कधीच उपयोग होत नाही, काहीच उपयोग होत नाही. भूगोलाचा विषय काय इतिहासाचा जीवनात काहीच नाही. फक्त एकमेव असा विषय आहे तो विज्ञान विषय आहे का त्याचा आयुष्यात उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. आता अध्ययन आणि अध्यापनामध्ये जागतिक स्तराचं शिक्षण कसं घ्यावं याच्यासाठी आमच्याकडे प्रशिक्षण लावले गेलेले आहे. आणि अध्ययन अध्यापनामध्ये बघा, जसं क्रिकेटच्या समोर ज्या वेळेस असा एकच कार्यक्रम झाला या देशातला, जशी भारत पाकिस्तान मॅच असते आणि लहानपणापासून म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी म्हातारे माणसापर्यंत हिंदू मुस्लिम शीख सगळे त्या टीव्ही समोर बघतात, तसं एकमेव आता जो कार्यक्रम झाला जे आपलं चंद्रयान आपल्या भारत देशातला तुम्ही सगळ्यांना बघितलं ना, सगळे टीव्हीकडे डोळे मिटून बघत होते की विज्ञानाची प्रगती आहे, हा विज्ञानाचा चमत्कार आहे. असा एकच कार्यक्रम झाला या देशातला का संपूर्ण देश, संपूर्ण जग आणि संपूर्ण समाज त्याच्यात सगळे असतील, सगळे टीव्हीकडे डोळे लावून बसलेले होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ते आपण ऐकत होतो. आणि हा विज्ञानाने चमत्कार केला की चंद्रावर जाणारा या जगातला पहिला देश होता, पहिला देश आहे. त्या देशाचं नाव आहे भारत देश. म्हणजे विज्ञान एक गाणं आहे, देवापुढे माणूस पाला पाचोळा रे, असं सांगतात. देवापुढे माणूस पाला पाचोळा रे, पण देवाच्या पुढे पण प्रगती करणाऱ्या या भूतलावर कोण असेल ती जात आहे मानव जात. जे देवाला जमलं नाही ते मानवाला जमलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगायला शिकवलं, आपल्याला समाजात वाहायला शिकवलं. जो दलित पददलित होता त्याला पाणी प्यायला शिकवलं. जसे आपले कर्मवीर अण्णा, आज कर्मवीर अण्णा नसते, आज आश्रमशाळा नसती, तर हा प्रकाश निकम इथे उभा राहिला नसता, कुठली तरी शाळा आली असती. म्हणजे अगदी दऱ्याखोऱ्यात कानाकोपऱ्यात जाणारी एकमेव संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे रयत शिक्षण संस्था. म्हणजे जशी रजिस्ट्रेशन कानाकोपऱ्यात जाते तसे आपले विज्ञानाचे धडे हे आपल्या घराघरात झाले पाहिजे. नुसतंच कुठला तरी धांगाडविगा कुठला तरी काहीतरी हे नव्हता. आपण सगळ्यांनी, मला दुसऱ्या गोष्टीचा याही गोष्टीचा आनंद वाटतो का पहिलं सायन्सला जाणारे विद्यार्थी खूप कमी असायचे आमचे, खूप कमी. आता 54% पडले, 52% पडले, 50% पडले, तरी सुद्धा माझा आदिवासी विद्यार्थी सांगतो की नाही साहेब मला विज्ञानमध्ये प्रवेश पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे विज्ञानाकडे असणारे पहिले म्हणजे सायन्समध्ये विद्यार्थी भेटत नव्हते, सायन्समध्ये जाण्यासाठी विद्यार्थी भेटत नव्हते. आमचा म्हणजे इथे असणारे सगळे, तुम्ही कोणी सोलापूर, कोणी कोल्हापूर, कोणी सातारा, तुम्ही सगळे इथे येऊन शिकवता. तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं स्किल, आमचा विद्यार्थी किती वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असेल याला जे जर समजा एखादी गोष्ट शिकवली, कुठल्याही प्रकारची शिंदे साहेब ट्युशन नाही, कुठल्याही प्रकारची शिकवण नाही, कुठल्याही प्रकारचं आमचं शहरातलं मूल सिनियर ज्युनियर के जर गेलं का ते ट्युशनमध्ये जातं. मात्र 10वी 12वीच्या मुलांना ट्युशन नसताना देखील तुमच्यासारखे शिक्षक, तुमच्यासारखे प्राध्यापक फक्त तुम्ही शिकवता. तरी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांचा निकाल 90 ते 95, 99% लागतो. याचा अर्थ माझा विद्यार्थी किती गुणवंत आहे, किती बुद्धिवंत आहे, त्याच्यात वैज्ञानिक आहे, हे आपण शोधले पाहिजे. असो, या ठिकाणी मी दुसरं सर्व शिक्षक वर्गांचं, सर्व प्राध्यापक वर्गांचं, म्हणजे माझे जिल्हा परिषद शिक्षक असतील त्यांचं मी मनापासून आभार या गोष्टीसाठी व्यक्त करतो. खास करून आमचे ॲडिशनल शिवसाहेब आहेत. आज राज्यभर संप असताना देखील माझ्या विद्यार्थ्यांसाठी यांनी संप नावाची चीज न करता विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन देण्यासाठी सगळे संप मोडून या ठिकाणी आल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तुमचा सगळ्या शिक्षकांचा, सगळ्या कर्मचाऱ्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि असंच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आज तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे. मी फक्त हायस्कूलच्या शिक्षकांना सांगतो, तुम्हाला कुठली अडचण असो, कुठलंही काय असो,
तुम्ही बाहेरचे नाही, तुम्ही आमच्या गावातले आहेत, तुम्ही आमचे बंधू आहेत. तुमचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही करू. अशा प्रकारचा विज्ञान प्रदर्शनच्या दिवशी तुम्हाला शब्द देतो. आणि जे जे विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांना फक्त एकच सांगतो, मला मगाशी माझं ऊर भरून आलं. मला पहिल्या कार्यक्रमामध्ये कुठून आणलं मला माहीत नाही, माझ्या आईचं नाव कसं शोधतं ते मला माहीत नाही. एक पुस्तक आहे दीपक सावंतनी लिहिलेलं, त्या पुस्तकामध्ये ते पॅरेग्राफ आहे, ते वाक्य आहे. दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे ते कुठल्या तरी MTN त्याच्यातले वाक्य आहे. मला माहीत नाही ते पुस्तक कुठून आलं, परंतु माझ्या आईचं नाव जेव्हा एका शिक्षकांच्या एका गुरुजनांच्या तोंडात येतं, याच्यासारखं मी या भूतलावर येऊन हीच कमाई खरी माझी आहे असं मला वाटतं. अध्यक्षपदापेक्षा पण आज माझं आईचं नाव उतरवलं याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. या ठिकाणी एवढ्या उशीर होऊन सुद्धा सर्व विद्यार्थी अगदी शांततेने थांबले. फक्त जाता जाता एवढेच सांगतो, मी नेहमी सांगतो, सगळ्यांना विसरा, किती मोठे व्हा, किती पुढे जा, वैज्ञानिक व्हा, IPS व्हा, तहसीलदार व्हा, माझ्यासारखे अध्यक्ष व्हा, पण आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला आणि आपल्या आईवडिलांना कधीच विसरू नका. एवढंच बोलतो आणि माझ्या लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आपण किती भावनाशील आहात हे मला त्याच्यातून जाणवलं. आपण खूप संवेदनशील आहात, संवेदनशील व्यक्तिमत्व आहात. स्वतःच्या मनगटावर विश्वास तुमचा, तुम्ही परिस्थितीकडून हरणार नाही. जिद्द आहे तुमची अशी की हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करणार नाही. आणि म्हणून तुम्हाला त्याही पुढच्या भावी वाटचालीसाठी आम्हा सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यानंतर आभार प्रदर्शन होईल. उपस्थितांनो, आपण आलात, आमचा उत्सव सार्थक केला. उपस्थितांनो, आपण आलात, आमचा हा सोहळा सार्थक केला. निमंत्रणाला मान देऊनी, प्रेमी आला वेळ काढूनी, कृतज्ञतेच्या भावफुलांची स्वीकारावी आपण मला, स्वीकारावी आपण मला. या मोरांडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय ईश्वर पाटील साहेब, राज्य पुरस्कार विजेते गुणवंत शिक्षक ईश्वर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे आणि अध्यक्ष महोदयांनीच सांगितल्यानुसार, पण तरी प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून आदरणीय अध्यक्ष महोदय खूप आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. आणि आपले निवेदकांनी त्यांच्या कार्याचा अतिशय उत्तम असा आढावासुद्धा घेतलेला आहे. निकम साहेब खरोखर आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन जव्हारच्या ऐवजी तुम्ही मोखाड्याला प्रथम केलं आणि जिल्ह्याचंही इतर तालुक्यात उद्घाटन असतील विज्ञान प्रदर्शनाचे, पण साहेबांनी आपल्या तालुक्याला खरोखर मान दिलेला आहे. निकम साहेब, आपलेही मनापासून आभार मानतो. आणि प्रशासनातले गाळे अभ्यासक आणि नेहमीच आपल्या तालुक्यावर प्रेम करणारे आदरणीय शिंदे साहेब यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर तालुक्याचे सन्माननीय सभापती तेतले साहेब, उपसभापती वाघ साहेब, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य जोले मॅडम, पंचायत समितीचे सदस्य गिरंदले साहेब, भुसारा मॅडम, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी आणि व्यासपीठावरील वैद्यकीय अधिकारी, समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय गारे गुरुजी, सर्व पत्रकार मित्र आणि सर्व व्यासपीठावरील आमचे गट शिक्षणाधिकारी, या तालुक्याचे प्राचार्य, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आदरणीय व्यासपीठावरील महोदयांना एवढीच विनंती करतो की आपले खाली 3 दालनं आहेत. एक 9वी ते 12वीच्या दालनाचं पहिल्यांदा उद्घाटन करायचं आहे, नंतर 6वी ते 8वीच्या दालनाचं उद्घाटन करायचं आहे आणि नंतर शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिसर यांच्या दालनाचं आपण उद्घाटन करायचं आहे. आदरणीय महोदयांना मी उद्घाटनासाठी निमंत्रित करीत आहे. धन्यवाद.